वेदांत, अरे काय करतोयस तू? तुला कळत कसं नाहीये? हे बघ, आता तुझं लग्न होणार आहे. तुला वेळ नको का मिळायला? सांग मला. आणि तू शिकव ना तिला. तू शिकव तिला सगळं काम. करेल ती. तू काय या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतोयस? आणि हे बघ, आता गैरसमजातून तुला अटक झाली होती. उद्या खरंच एखादा अपघात झाला तर तुला जेलमध्ये जावंच नाही लागणार. अरे त्या मुलीवरच जी काय व्हायची ती कारवाई होईल. कळतंय का तुला? आई, तुला कळतंय का तू काय बोलतेस? हे बघ, माझ्या कुठल्याही साईटवर अपघात वगैरे नाही होणार. खूप लक्ष देऊन काम करतो आम्ही. तुला माहितीये, मला राग कुठल्या गोष्टीचा आला? त्या दिवशी जेव्हा डायनिंग टेबलवर मी तुला आणि विक्रांतला सांगत होतो. हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाहीये आणि मी वेदांत वानखडे स्वतः सीईओ आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. अगं, कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये सीईओच्या पोझिशनसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे का? पाणी का खोटं बोललीस का? दिस इज नॉट डन. आई, म्हणजे तू आणि त्या पुरुषोत्तमने हे सगळं आधीपासून प्लॅन केलं होतं. तुम्ही इंटरव्ह्यूज घेणं पण सुरू केलं होतं. असं का वागलीस ग आई? एकदाही माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही का तुला? कोण आहे का मी तुझा मुलगा की वैरी? एवढं सगळं झाल्यावर म्हणतेस राजीनामा परत घे. नाही घेणार. राजीनामा परत नाही घेणार. आणि त्या पुरुषोत्तमला पण दाखवतो कसा सरळ करतो बघ मी आता. कंपनी चालवायची ना तुम्हाला? चालवा. मी अजिबात मध्ये पडणार नाही. आता तू बघ, मी पुन्हा कंपनी उभी करणार माझी. आई, बोलू दे मला. वाट लावली ना माझी तुम्ही. आता बघ, आपण जो विचार करतो त्याच्या अगदी विरुद्धच वागतोय तो. घडतंय सगळं. हो, पण आता ह्यानी राजीनामा दिल्यावर करायचं कसं? कोण सांभाळणार एवढी मोठी कंपनी? बघा, मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला सांगितलं जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय. तर मला म्हणाला की ही कंपनी माझी आहे, त्यामुळे नोटीस वगैरे देण्याची गरजच नाहीये. उद्यापासून मी ऑफिसला येणार नाही. आणि हेही म्हणाला, तुम्ही 3 जण सांभाळा कंपनी. हे सगळं बोलताना तो इतका शांत होता ना की माझ्या पोटात गोळा आला. कायम चिडचिड करणारा वेदांत इतकं सगळं होऊन सुद्धा एकदम शांत होता. या सगळ्या गोष्टींचा मॅडम आपल्याला फार बारकाईने अभ्यास करावा लागणार. जायला नकोय. त्याच्या आणि माझ्या संबंधात तणाव असला, ताण असला तरी त्याची हुशारी मी कधी नाकारली नाही. मला असं वाटतंय की वेदांच्या ह्या सगळ्या वागण्याच्या मागे त्याला कोणाची तरी फूस आहे. असू शकते. पण आता मला सांगा, काय करायचं आपण? आपल्याच्यानी होणार आहे का? मी त्या मुलीला बोललोय, म्हणाली सांभाळेल म्हणून. हुशार आहे ती. इतक्या कमी वेळात इतकी मोठी जबाबदारी टाकायची तिच्यावर? अजिबात काळजी करू नका मॅडम. तुम्ही घरी जा, बोला त्याच्याशी, होईल सगळं व्यवस्थित. तो जायला नकोय. ठीक आहे, बघते बोलून.
येते. राजीनामा ना राजीनामा. त्याला सांगा तुम्ही पुरुषोत्तमचं आयुष्य कसं बर्बाद केलं ते, त्याला जीवनातून कसं उठवलं सांगा त्याला एकदा. तुमच्यावरचा आरोप मी माझ्यावर घेतला, जेलमध्ये गेलो मी तुमच्यासाठी, तुला सोडवतो बाहेर काढतो असं म्हणालात, दगा केलात माझ्याशी. आणखी आयुष्यातून उठलो मी, माझं प्रेम मला सोडून गेलं, दगा. पण तुम्ही जे केलं त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली. मेलात, गेलात वर, तर वेळ तुमच्या मुलाची आहे, त्यालाही पाठवतो वर. खूप पैसे खर्च केले पण एकही पुरावा ठेवला नाही. पण खून झाला हे तर उघड होतं ना. म्हणून पुरुषोत्तमनी सगळा आरोप स्वतःवर घेऊन ते तुरुंगात केले, एकाच आशेवर की तुझे बाबा त्यांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढणार होते. आणि 3 महिन्यात तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मी पण त्याच धक्क्यात होते, काहीच करू शकले नाही अरे मी पुरुषोत्तमसाठी. वकिलांनी सुद्धा त्यांची खेळी खेळली आणि पुरुषोत्तमना 8 वर्षाची शिक्षा झाली. तुझे बाबा गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मी सावरले. लोकांची, वकिलांची मदत घेऊन परोलवरती पुरुषोत्तमना बाहेर आणलं. पुरुषोत्तमनी आयुष्य पणाला लावलं रे आपल्यासाठी. ऐन उमेदीत तुरुंगात घालवलेत त्यांनी दिवस. तर मला सांग, ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं केलं त्या माणसासाठी काही करायची आपली जबाबदारी नाहीये का? पुरुषोत्तमना सोडवण्याआधीच तुमचे बाबा गेले हो, पण त्यांची खरंच खूप इच्छा होती की पुरुषोत्तमनी लवकरात लवकर बाहेर यावं. आणि म्हणून मी हा सगळा खटाटोप केला. आणि अरे वेदांत, इतकं सगळं झालं तरी सुद्धा पुरुषोत्तम आपल्याकडून काही पैसे घेत नाहीत. मी स्वतः किती वेळा द्यायचा प्रयत्न केला पण नाही घेत अरे ते पैसे. पुरुषोत्तम खरंच खूप चांगले आहेत वेदांत. तुझ्या बाबांसाठी खूप भोगलंय रे त्यांनी. तू तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग नको ठेवूस. अरे हे बघ, तुला हे सगळं किती चुकीचं वाटलं ना तरी सुद्धा हे सगळं तुझ्या भल्यासाठी आहे. आणि आता राहिला प्रश्न, मी इतक्या वर्षात तुला हे का नाही सांगितलं. तर तुझ्या मनामध्ये तुझ्या बाबांबद्दलची इमेज वाईट व्हायला नको होती मला. आता एकच विनंती करते, हे सगळं विक्रांत आणि आद्याला किंवा कोणालाही अजिबात कळू देऊ नकोस. कळलं तुला?
बाबा तुम्ही खरंच खून केलाय का? मी काय करू? आईने सांगितलंय त्यावर विश्वास ठेवू आणि कशाने हे सिद्ध होईल की आई जे बोललीये ते खरं आहे? आई हे सगळं पुरुषोत्तम बद्दल सिंपती निर्माण करण्यासाठी तर बोलत नाहीये ना. बाबा बाबा मला तुमची गरज आहे. बाबा 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 कसे आले स्वप्नात? इतकी वर्ष असं कधीच झालं नाही. मग आत्ताच का? कदाचित मला सावध करायला आले असतील. पण खरंच बाबा आले होते स्वप्नात की मी जास्त विचार करतोय म्हणून मला असा भास झाला? पण बाबा म्हणाले निवृत्ती डुमरेला त्यांनी नाही मारले. म्हणजे आई पुन्हा खोटं बोलली माझ्याशी. नक्की सत्य काय असेल शोधून काढायला हवं. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोहोचलास तू ऑफिसला? हो सर कधीच. सर त्या साहित्य मॅडम आल्या होत्या ऑफिसला. त्या विचारत होत्या की त्यांची केबिन कुठे आहे. त्यांना आपली ती दुसरी केबिन उघडून दे. पण सर विजय कोऑपरेट करताना काही त्रास झाला नाही पाहिजे. सर म्हणजे तुम्ही जे बोललात ते खरं होतं का ते राजीनाम्याचं? अजून तू तिथेच आहेस का? आणि विजय मी काय मस्करी करणार आहे अशा गोष्टींची? नाही सर पण हे बरोबर नाहीये ना सर. सध्या मी तुला सांगितलं तेवढं कर. हो सर पण मी तुमच्या बरोबर येणार सर. तुम्ही जिकडे जाल तिकडे येणार सर मी. विजय मी दुपारी येईन तेव्हा बोल. तू त्यांना जागा करून दे. मी आता माझ्या पर्सनल कामासाठी बाहेर जातो. ओके ठीक आहे सर. आणि ऐक बाकी सगळ्यांना पण सांग कामात लक्ष दे. सर अशा परिस्थितीमध्ये कोणाचं लक्ष लागणार आहे सर? विजय दिस इज अबाउट मी. स्टाफने डिस्टर्ब होण्याची काही गरज नाही. सर पण सगळे म्हणतात की आम्ही काम नाही करणार म्हणून. विजय तू समजव त्यांना. सर अहो मंदिरात देवच नसेल तर कोण काय येईल इथे? सर तुम्ही सगळ्यांसाठी देव आहात आणि आता तुम्हीच. इनफ. दुपारी बोलूयात. आणि जाताना बघून घेईन अशी धमकी देऊन गेला. काय? कम इन. गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग सर? काहीच चांगलं घडत नाही. अहो हसताय काय तुम्ही? ते माझी दातखिळी बसली आहे. ऐक मी एक नवीन कंपनी रजिस्टर करण्याचा प्लॅन करतो. नवीन सीए ला पण भेटून आलो. नवीन कंपनी? वेदांत इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. कसं वाटतंय ना? सी आय फील गुड टू गो. कसलंही बॅगेज नाही आणि कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. सर मग मी इथे लगेच राजीनामा देतो आणि तुमच्या नवीन कंपनीत जॉबसाठी ऍप्लिकेशन करतो. अरे विजय जरा पेशन्स ठेव. तुला इथे थांबावं लागणार. पण सर विजय तुझं इथे असणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला काही कळलं नाही सर. म्हणजे जर तू इथे नसलास तर इथे काय घडतंय इथल्या बातम्या मला कोण देणार? विजय तू जसा नेहमी वेडा बनून पेढा खातोस ना ते सुरू ठेव. अँड आय एम व्हेरी शुअर तुला हे काम नक्की जमेल. विजय अरे माझ्यासाठी कर. हो सर. सर एक बोलू? सर तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे मला खरंच खूप बरं वाटतंय सर. मला वाटायचं की
तुम्हाला माझा खूप राग येतो. अरे असं काही नाहीये, रिलॅक्स. ये तू हे काय करतोस? इडियट. पुन्हा असं केलंस ना तर बघा. सॉरी. जा अमूल्यला पाठव. सर त्या साहित्य मॅडमला पण तुम्हाला भेटायचं होतं. आधी अमूल्यलाच पाठव. ठीक आहे सर. सर अमूल्य मॅडमला पण घेणार ना आपल्या नवीन कंपनीत? तर ती तर सावलीसारखी नेहमी माझ्या बरोबर असेल. ठीक आहे सर, मी 0 मिनिटात पाठवतो त्यांना. त्याला काय सांगायचं ते सांगून गेला तू. मला राग नाही आला, वाईट वाटलं मला फार. तुम्ही त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. या जगातला सगळ्यात परफेक्ट माणूस मीच आहे. पण अमूल्य, तू मला कन्व्हिन्स केलंस ना, तू मला शिकवलंस की आपण समोरच्याला सुद्धा ऐकायला हवं. बरं तू हे सगळं सोड. तू फायनान्शियल किंवा लीगल ट्रान्झॅक्शन म्हणून याकडे बघ ना. मी यात तुला फसवणार नाही. आणि अमूल्य तू प्रॅक्टिकली विचार कर, इमोशनली नाही. आणि बघ ना, तुझं काहीच नुकसान नाहीये ना यात. अगं मला तुझा एकही पैसा नकोय अमूल्य. मला फक्त तुझी साथ हवी आहे. असं म्हणतात की मिळून बघितलेली स्वप्न पूर्ण होतात. मग तू होशील का माझ्या या स्वप्नाची पार्टनर? सी अमूल्य, ज्या दिवशी तुला वाटेल ना की तुला काम करायचं नाही, तू त्या क्षणी कंपनी सोडून जा. मी काही बोलणार नाही. पण आता प्लीज बी देअर फॉर मी ना. आज माझ्याकडे विश्वास ठेवण्यासारखं कोणीच नाहीये. सो प्लीज. चालेल. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्टनर. थँक्यू पार्टनर. आता आणखी भांडूया. पण वेदांत, मी फक्त भांडत नाही. हा, मी तेवढीच चांगली मैत्री सुद्धा निभावू शकते. आय नो. अमूल्य, आता ना आपल्यालाच हेवा वाटेल अशी कंपनी उभी करूयात आणि आपलं हे स्वप्न पूर्ण. मी बघते. आजी, विक्रांत, आजी आले. येऊ का? बॅग द्या. कशी आहेस तू? मी मस्त. आजी, अगं काय, कुठे गायब झाली होतीस तू? किती फोन ट्राय केले आम्ही तुला. अरे तिकडे खेडेगावामध्ये रेंज नव्हती ना, मग काय करणार. आजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. ए नाही नको, मी आधी फ्रेश होते मग चहा पाण्याचं बघू. हा बर. काय नूतन, कशी आहेस? कसं चाललंय इथलं सगळं? ठीक चाललंय. तू कशी आहेस? तुला सांगते नूतन, तिथे इतकी थंडी पडली होती ना, बापरे. आजी, पण तू थोडे दिवस अजून कुठे जाऊ नकोस. का रे?
अगो बाई, आजीची इतकी आठवण येते. आणि काय रे, आता हक्काची बायको मिळालीये ना तुला, मग इतरांची कशाला आठवण येते? आणि मला एक सांग, तुम्ही दोघं फिरायला जाणार होतात ना? कसं जाणार? का? काय झालं? आजी आम्हाला टेन्शन आलंय ग. टेन्शन? कसलं टेन्शन? दादाने राजीनामा दिलाय. काय म्हणतोस? राजीनामा दिला? अरे काय बोलतोयस तू हे? आजी खरं तेच सांगतोय, दादाने राजीनामा दिलाय. नूतन, हे काय आहे सगळं? नक्की काय झालंय? माझ्याच भल्यासाठी आणि माझ्याच भल्यासाठी नवीन सीईओ आणला गेला. बोर्ड मीटिंग मध्ये आई आणि पुरुषोत्तम म्हणाले की वेदांत, तू आयुष्याकडे लक्ष दे, आयुष्यात वेळ दे, कामासाठी आम्ही बघू दुसरं कोणीतरी. काय? आजी, आई हे पुरुषोत्तमच्या सांगण्यावरून करते का तिला स्वतःला हे सगळं करायचंय ना हे माहित नाही मला. पण हे सगळं मी आयुष्यात स्टेबल व्हावं म्हणून केलं जाते, असं फालतू कारण दिलं गेलं. मी सेटल व्हावं म्हणून मीच उभी केलेली कंपनी माझ्यापासूनच दूर करतायत. मी घाम गाळला, शून्यातून विश्व निर्माण मी केलं, आणि आता कोणीतरी दुसरं येऊन माझी कंपनी हँडल करणार. माझ्याकडे डिसिजन पॉवर्स नाही, मी मीटिंग्स अटेंड करू शकत नाही, बिडिंग करायची नाही, मग काय शोपीस बनवून राहू ऑफिसमध्ये? आणि म्हणून मी राजीनामा दिला. नवीन सीईओ आणण्याचा आमचा निर्णय अगदी योग्य आहे. काय काय बोलतेस तू नूतन? आई जरा स्पष्टच सांगते तुला, आजकाल वेदांचं कामामध्ये लक्ष नसतं आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. कारण त्याचं लक्ष फक्त अमूल्याकडे असतं. कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून नवीन सीईओ आणलंय. त्यासाठी वेदांतने राजीनामा देण्याची काहीच गरज नव्हती. काय आजी, मी नाही राहू शकत ग इथे. खूप त्रास होतोय मला. आणि आई समोर आली ना की मला आठवतं कसं फसवलंय तिने मला. वेदांत ऐक ना, नको ना असं वागूस. अरे आपण बोलू आणि गोष्टी सोडवूयात ना. मला खात्री आहे नक्की सगळं ठीक होईल. नाही ग, काही नीट नाही होणार. तो पुरुषोत्तम इन्व्हॉल्ड ना आता सगळ्यात. तो काही नीट होऊ नाही देणार. आजी नको नको थांबवूस तू मला प्लीज. आईचा आशीर्वाद नाहीये माझ्या पाठीशी. तुझा तरी असू देच. हे वेदांत, हे बघा, नको ना. आजी काळजी घे. काळजी घे. वेदांत,
बरं मी काय म्हणते, तू तू माझ्या घरी ये राहायला. तुझ्या घरी? हा. अगं पण तुझ्या घरी कसं? आणि आई अण्णांना काय सांगणार? हे बघ, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, मी बघेन काय सांगायचं ते. तू ये घरी, आम्ही आहे ना तुला सेपरेट बेडरूम देऊ, तुझी काळजी घेऊ. तुला आहे ना तू स्वतःच्याच घरी आहेस असं वाटेल. अमूल्य नको. अरे ऐक ना वेदांत. अगं पण आई अण्णांना असंच वाटेल की त्यांचा जावई आलाय घरी. म्हणजे आपण हे सगळं नाटक करतोय ते अजून सांगितलं नाहीये ना घरी. म्हणजे बघ तू एकदा विचार करू, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. वेदांत वानखेडे, अरे देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेलेलास? माती खायला? तू मूर्ख आहेस. अरे जरा बघ तिच्याकडे बघ, एवढी गोड मुलगी तुला समोरून म्हणते आमच्या घरी राहायला आहे, आणि तू जात नाहीयेस. अक्कल नाही आहे तुला? अरे तू जा इथून. जा काय जा, मी कुठेच जाणार नाहीये. अरे ऍक्च्युली तू जा तिच्या घरी राहायला. त्याने काय होईल माहितीये? तुम्ही दोघे एकाच घरात. जवळीक वाढेल, सहवास वाढेल, आणि सहवास वाढला ना की प्रेमही वाढतं. वेदांत, काही नाही, मी ते विचार करत होतो. अमूल्य तू नहीं समझोगी, कुछ कुछ होता है. गुड मॉर्निंग मैडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळेजण कामात एवढे बिझी आहेत की वर बघायला सुद्धा वेळ नाहीये त्यांना. गुड, आवडलंय मला. मॅडम इकडे सगळे मनापासून काम करतात. वेदांत सरांनीच आम्हाला शिकवलंय, जे काही करायचंय ते मनापासून करायचं. इज इट? जे काही करायचं ते मन लावून करायचं. कामात आहेस? हो, मी इथे काम करायला येते, सो कामच करते. बाय द वे, मी आद्याच फॅशन वर्ल्डचे काही डिझाईन्स बघितले. इनफॅक्ट मला काही आवडले सुद्धा. मला माझ्यासाठी काही घ्यायला आवडते. तू ऑर्डर करशील माझ्यासाठी? ऍक्च्युली तुलाच ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. ओके, मला वाटलं इथल्या इथेच आहे, सो माझ्यासाठी इझी होऊन जाईल. इथल्या इथे जरी असलं तरी बिझनेस असतो ना. म्हणजे आपण एका सर्टन सिस्टम नुसार काम करतो, राईट? तू कर ऑर्डर. नो वरीज, मी बोलेन आद्याशी.
कायद्याची. शांत बसा. विजयला काय झालं? काहीच कळत नाही. ते त्यांचं सगळं ऐकतायत. काय अर्थ आहे या सगळ्याला? आधी कंपनीतून बाहेर झाला, आता घर सुद्धा सोडलं त्याने. खरंच अण्णा, खूप वाईट परिस्थितीत आहे तो. विचार जरी केला तरी कसं तरी होतंय. बर काय सध्या आता राहतोय कुठे तो? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? अमूल्य, का आपलं घर असताना हॉटेलची काय गरज आहे? अण्णा पण त्याला इथे खूप ऑकवर्ड होईल. घर छोटस आहे आपलं, पण ठीक आहे ना, आपण करू त्याची काहीतरी व्यवस्था करू ना इकडे. अण्णा पण मला नाही वाटत तो ऐकेल. अमूल्य, तू होणारी बायको आहेस त्याची. तुला पटतंय का तो असं हॉटेलमध्ये राहणार आहे ते? अण्णा, मी सुद्धा त्याला हेच समजावून सांगितलं. मी त्याला म्हणाले की तू हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा एखादं घर भाड्याने घेऊन राहा. अगं, एकट्याने काय काय करेल तो बिचारा? खाण्यापिण्याचं काय त्याच्या? साधा चहा तरी करता येतो का त्याला? नाही. मग त्याला म्हणा असं काही वेडेपणा करू नकोस, मग तब्येत वगैरे बिघडवून घ्यायला का तू? हो ना अण्णा, मला सुद्धा त्याचीच भीती. मी बोलून बघू का त्याच्याशी? मी आधी बोलते. बरं ठीक आहे, बघ बोलून बघ. आणि नाही ऐकलं तर तो समोर असताना मला फोन लावून दे, मग मी बोलतो त्याशी. कळलं? त्याला म्हणावं अण्णांच्या घराची दारं सदैव उघडी आहेत त्याच्यासाठी. हो अण्णा. आणि मागे मी जे काय सांगितलंय तुला ते लक्षात ठेवायचं. त्याला अजिबात एकटं पडू देऊ नकोस हा. म्हणजे आता होणारी बायको आहेस तू त्याची. आता आयुष्यभर त्याला साथ द्यायची आहे, चांगल्या परिस्थितीत सुद्धा आणि वाईट परिस्थितीत सुद्धा. कळतंय का? वेलकम टू तुंपलभार पॅलेस. थांब. अगं मी घेतो. अरे नाही नाही नाही, तू माझा गेस्ट आहेस ना, मी घेते. ये. मी पायघड्या आणि गुलाबाच्या पाकळ्या घेऊन येते. काय वेदांत, किती फॉर्मल होतोयस. ये आत ये. आणि मी आताच सांगते, मी उगाच म्हणत नाहीये, पण ह्याला तू तुझंच घर समज. खूप हट्टी आहेस तू. फक्त हट्टी नाहीये मी, जिद्दी सुद्धा आहे. आणि मिस्टर वेदांत वानखेडे, कालपर्यंत तुम्ही माझे बॉस होता, पण आता मी तुमची पार्टनर झाली, तर तुला सुद्धा माझी बॉसगिरी सहन करावी लागेल. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुला असं वाटेल ना की मी का मूल्याचं ऐकू, तेव्हा आहे ना लक्षात ठेव की माझं खोटी गर्लफ्रेंड ते पार्टनर हे प्रमोशन ना तूच केलंस. ये बस. बॅग घेतो मी. अरे राहू दे बॅग तुझी इथे. वेदांत, नाही नाही नाही. अगं मी घेतो. नाही, हे बघ तुझी बॅग राहू दे. राहू दे, तू माझ्या घरी आलायस ना. बस. आणि हो, तुला माहितीये ना आई सध्या घरी नाहीये, त्यामुळे तुला जे काही हवंय तू मला सगळं हातात मिळेल. तू बस, मी आलेच. बोल, काय घेणार तू? हे बघ, रेग्युलर कॉफी, डाल्गोना कॉफी, कॅरेमल कॉफी, ग्रीन टी किंवा मग ब्लॅक टी. असं मला माहितीये तुला काय आवडतं, पण तरी मी घरी हे सगळं पिता. नाही, आमच्या घरी सगळे चहाच पितात, पण तू येणार ना म्हणून हे सगळं आणून ठेवलं होतं. वेदांत, नाही फार बरं केलं तुम्ही इथे आलात ते, पण हिने हट्ट केला म्हणून आलो. पण तिने हट्ट करण्याच्या आधी तुम्ही असं म्हणाला असतात ना की मी इकडे येऊन राहतोय, तरी आम्ही आनंदाने स्वागतच केलं असतं तुमचं. तुम्ही या घरचे होणारे जावई आहात आता. घर जावई एखाद्याला हसवायचं कसं बरोबर जमतं तिला. बरं अण्णा,
तुम्ही बसा गप्पा मारत, मी ताटं वाढायला घेते. बर जा जा. हा. बरं वेदांत, नाही म्हणजे हे सगळं कसं झालं, काय झालं मी अजिबात विचारणार नाही, पण काय म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंय? अण्णा मी सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला इथे तुमच्या घरी राहायला बोलवलं त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही आम्हाला परक म्हणताय का? नाही म्हणजे परक मानत असेल तर मग हे आभार प्रदर्शन वगैरे सगळं ठीक आहे. नाही, तसं नाहीये. मी ना माझं घर सोडून असं दुसऱ्यांकडे कधी राहिलो नाहीये, पण तरी मी इकडे राहायला तयार झालो. मला ना एकट्याला राहायला भीती वाटत होती. एकटे पण खायला लागते, आणि आपली चूक नसताना जेव्हा आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं ना, तेव्हा सगळं संपतं. माझा ना माझा कॉन्फिडन्स गेलाय. म्हणजे असं वरून वाटत असेल मी नॉर्मल, पण आतून तुटलोय मी, संपलोय. बघा ना, माझी आई जिने मला लहानाचं मोठं केलं, ती एखाद्या शत्रूसारखी वागली. आणि आमच्यातला ना संवाद संपला. ना तुम्हाला आठवतंय आम्ही जेव्हा मुंबईहून परत आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता की जेव्हा घरातले संवाद संपतात ना तेव्हा ते घर तुटतं. तेच झालं. नाही म्हणजे वेदांत, एक विचारू का तुम्हाला? तुम्ही नूतनजींशी बोलण्याचा प्रयत्न केलात का? पण खूपदा केला. पण मला शांत व्हायचं होतं, म्हणून मी ते घर सोडून आलो. मनात खूप गोंधळ सुरू आहे, तसं विचित्र विचार येतात, झोप येत नाही. म्हणजे अण्णा अमूल्य आहे ना, म्हणून मी जरा तरी ठीक आहे. ती नसती तर मी तर कोलॅप्स झालो असतो. कुठे असेल दादा? बघणार रे, फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. आजी तूच कर ना ग काहीतरी. हे मला समजतच नाहीये काय करू ते. चला जेवायचं का? वेदांत घरी आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. विक्रांत, तुला माहिती असेल वेदांत कुठे येते? नाही, फोन लाव जरा त्याला. त्याचा फोन लागत नाही. आरती, तुला तर कळेलच वेदांत कुठे येते. मला कसं कळेल? कसं कळेल? अगं अमूल्याला फोन कर ना, तिला माहिती असेल वेदांत कुठे येतो. तिच्याच मुळे तर ही वेळ आलीये त्याच्यावर. नूतन, देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. अगं तो मुलगा घर सोडून गेलाय, दुखावलाय तो. आता तरी जरा नमतं घे. सतत खोचक बोलायचं, विचित्र वागायचं. मी नमतं घेऊ का? पण प्रत्येक वेळेला. कारण तू चुकतीयस. वेदांची आई आहेस ना तू. अगं मग तुला काहीच वाटत नाही का असं वागताना? वाटतं ना, वाटतं, आणि म्हणूनच त्याला थांबवत होते. पण तो थांबला का? नाही, गेला ना निघून. अगं मी त्याची आई आहे ना, म्हणून त्याचं भलं कशात आहे हे समजतं मला, म्हणूनच हे सगळं करतेय. पण तो त्याची मती भ्रष्ट झालीये. तोंड सांभाळून बोला तू. तू मला सांग कसं वागायचं ते. हो, तुलाच सांगणार, कारण तू चुकतेस. मला कळतच नाहीये का त्या पुरुषोत्तमच्या नादी लागलीस तू. काय म्हणाली? पुरुषोत्तमच्या नादी लागते? काय म्हणायचं काय तुला? मला हेच म्हणायचंय
की त्या माणसाचं तू का ऐकतेस? काही कळत कसं नाहीये तुम्हाला? पुरुषोत्तमला सुद्धा वेदांचं भलंच व्हावं असं वाटतंय. भाई पण तू दादा आणि पुरुषोत्तम काकांमध्ये त्या पुरुषोत्तम काकांना महत्व कसं देऊ शकतेस? काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? मग वेदांत जेवण झालं ना व्यवस्थित? तुम्ही जेवताना खूप शांत होतात म्हणून विचारलं. व्यवस्थित झालं, पोटभर एकदम. हो ना. जेवण बरं होतं ना रे? अगं बरं काय, मस्तच झालं होतं. आणि मला माहित नव्हतं तुझ्या हाताला इतकी छान चव. हो का? मला सांगू का वेदांत, म्हणजे आपण ना खूप नशीबवान माणसं. म्हणजे म्हणजे सुगरण बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं. मग आमची बायको तर सुगरण आहेच, ही तुमची होणारी बायको सुद्धा सुगरण आहे. गावात की नाही आपण नशीबवान. अण्णा मी उठणं आणून ठेवलंय. उद्या अभ्यंग स्नानाला. अरे हो, सुमनचा सुद्धा फोन येऊन गेलाय. वेदांत तू लावतोस ना उठणं? म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तर लावायचो. वेदांत म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही किती काळ इथे राहिलात तरी आमची काही हरकत नाही, पण म्हणजे दिवाळी आली आता, तुम्ही घरी जाणार नाही? नूतनची वाट बघत असतील. मी विचार केला होता अण्णा, पण तुम्ही प्लीज मला दिवाळीला घरी जायला फोर्स करू नका. नाहीतर मला इथे राहणं कठीण होईल थोडं. नाही नाही नाही, आग्रह वगैरे नाही, मी सहजच विचारतो तुम्हाला, बाकी काही नाही. हे बघ, तू तुझ्या घरी आहेस आणि तुझ्या घरी दिवाळी साजरी करतोस असं समज. हा, अगदी बरोबर बोलते ती. बरं चला, तुम्ही दोघे छान गप्पा मारत बस, मी जातो झोपायला. हा, गुड नाईट अण्णा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट अण्णा. गुड नाईट. आणि वेळेत संपवा गप्पा. आता हे आमचं एकदा सुरू झालं ना की थांबायचं नाव नाही. हा अण्णा काय तुम्ही आलं सर. लागला. जा जाऊन बटन ऑन कर. तू नीट उभी राहा. हे जा. वेदांत भारी दिसतंय ना. काय चाललंय इकडे नक्की? ती मला थोडा वेळ हवाय. अमूल्य, वेदांत इकडे आलाय. मग काल तू मला खोटं का बोललीस? सॉरी ताई, पण अगं ते मी. आरती, मीच तिला सांगितलं होतं, तिची काही चूक नाही. अमूल्य, अगं त्या दिवशी आपण भेटलो होतो तेव्हा मी तुला विचारलं होतं ना की वेदांत कुठे आहे. तेव्हा सुद्धा तू मला काही सांगितलं नाहीस. नाही अगं ताई, तो त्या दिवशी इथे राहायला आला नव्हता. तो काल आला इथे राहायला. अगं पण मग मला कळवायचंच ना. सॉरी ताई, मला खरंच परमिशन नव्हती अगं. आरती, आणि तू प्लीज हे विक्रांतला सांगू नकोस, नाहीतर त्याचा चेहरा बघूनच आईला कळेल मी कुठे. वेदांत, अरे दिवाळी आणि तू घर सोडून आलायस. सॉरी आरती, आय नो ही तुझी पहिली दिवाळी आहे आणि हे असं होतंय. आय रिअली सॉरी. नाही नाही वेदांत, तू आधी घरी चल. नाही मुले, अगं तू तरी समजाव ना त्याला. ताई अगं मी काय बोलू. बरं झालं मी आज घरी आले, नाहीतर मला काही कळलंच नसतं. पण तू
तू अशी अचानक कशी काय आलीस? सगळं ओके ना? हो सगळं ठीक आहे, पण मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून आले. काल म्हणाले ना तुला कॉलवर, कंदील बनवलंस का? बनवला कंदील. उम्मी आणि वेदांतने मिळूनच बनवला. ऐक ना वेदांत, बघ, नूतन काकू खरंच खूप टेन्शन मध्ये आहेत. आणि त्यात दिवाळी सुद्धा आहे. तू तू प्लीज घरी चल ना. आरती, मला विचार करू दे. वेदांत प्लीज. अगं तू प्लीज नको म्हणूस. हे बघ, मला ना फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवाय. आणि असं नाही की मी कायमचं घर सोडलंय. मी येईन ना आईला भेटायला. ताई, मी काय म्हणत होते, तुझ्या लग्नानंतरचा हा पहिला दिवाळी सण, त्यामुळे तो आनंदाने साजरा झाला पाहिजे. तू एक काम कर ना, तू विक्रांतला घेऊन इकडेच ये. आपण इकडे दिवाळी साजरी करूया. नमस्कार. हो, सुखी रहा. खर तर लग्नानंतर तुमच्या दोघांची पहिली दिवाळी आहे. आरती, बाळा, लग्नानंतरचा पहिला सण खूप महत्वाचा असतो बर का. हा, पण आता वेदांत घरात नाहीये, त्यामुळे खरं सांगू का, साजराच करावासा वाटत नाहीये. पण आरती बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आजी, मी ना देवाकडे प्रार्थना केली की सगळं लवकरात लवकर नीट होऊ दे. देवा, ऐक रे बाबा आरतीचं. बरं, हे बघा, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 5:30 ते 6:45 आहे. हा, आपण ना मुहूर्तावरच पूजा करून घेऊया. अण्णांनी बोलवलं असेल ना? हो आजी. मग जाऊन या ना. मग पूजा झाल्यावर जाऊ आम्ही घरी. आरती, अगं कशाला थांबतेय? जा तू. मी करीन इथली पूजा. विक्रांत, तू सुद्धा जा रे. मी बघी इथल्या पूजेचं काय ते. नाहीतरी वेदांतनी जो काही घोळ घालायचा होता तो घातलाच आहे. नूतन, निदान सणासुदीच्या दिवशी तरी तुसड्यासारखं बोलू नकोस ग. आणि आठवतंय ना तुला, तुझ्या पहिल्या दिवाळी सणाला तू सुद्धा माहेरी आली होतीस. अगं, मुलींना वाटते आपल्या घरची ओढ. तुला नव्हती वाटली? आई, मी फक्त सणासुदीला घरी यायचे, अशी उठसूट माहेरी जात नव्हते. असो. आरती बाळा, तू जा हा माहेरी. नाही नाही, नको. असू द्यात, मी नाही जात. आरती, असं करू नकोस बाळा. तुला वाटतंय ना जावंसं, मग जा ना. आरती, जाऊया आपण. तू आईचं बोलणं नको मनावर घेऊस. मी सांगते ना जा, मग तू जा. पण नूतन काकू. नूतनचं काय करायचं ना ते मी बघेन. नाही म्हणजे सार्थक दादा म्हणाला होता ना की भाऊबीज या वेळेला तिकडेच साजरी करूया म्हणून. शुभ दीपावली साहेब. शुभ दीपावली म्हटलं. हा, आणा. साहेब, तुमच्यामुळं मला
एकट्याला दिवाळी साजरी करावी लागते. आज हा दिवाळी सण एकटा साजरा करतोय मी. तुमच्यामुळं माझी कविता माझ्यापासून दुरावली. एकटा पडलो मी एकदा. नूतन एकटी. मी एकटा, नूतन एकटी. एकटा एकटी. हा हे सगळे सणाचे दिवस आहेत. नूतन आली तर नाही आली तर नाही, पण तिने यायला पाहिजे ना. मी एकटा इकडे, नूतन आली तर बरं होईल. नाही, नूतन यायला पाहिजे. कशी येईल ते? नाही येईल. टॉस करू आपण. टॉस. विषयच नको, विनाकारणचा वाद नको. टॉस करू. टॉस. टॉस ठरवेल नूतन येणार की नाही. हा काय हो, तुझी बायको येणार का? आपा हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी दादा. दादा, अरे तू इथे काय करतोयस? अरे आम्ही सगळ्यांनी किती फोन केले तुला. हा, घरी सगळेजण वाट बघताय तुझी आणि तू इथेस. विधानतारे काय चाललं काय? तू राजीनामा देतोस, घर सोडतोस. अरे सगळे शोधतायत तुला आणि तू इथे अमूल्याच्या घरी. दादा वहिनी, ऐका ना तुम्ही, प्लीज बसा ना, आपण बोलूयात सविस्तर. अगं अमूल्या, हे काय आहे हे सगळं? वहिनी प्लीज. बरं सांगा, मी काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी? उद्या काही नकोय चहा कॉफी वगैरे. दादा तू आधी सांग मला नीट काय झालंय. वहिनी, अगं ऍक्च्युली वेदांत हॉटेलमध्ये जाऊन राहत होता. मला ही गोष्ट कळली आणि मी अण्णांना जाऊन सांगितली. अण्णा म्हणाले ते काही नाही, तू वेदांतला घरी घेऊन ये राहील. म्हणून मग मी वेदांतला घरी घेऊन आले. आणि आता झालं असं आहे की आमच्या नाटकामुळे अण्णांना खरंच तो जावई वाटतोय.